कळवण तालुक्यात गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर पोलिसांची कारवाई. 33,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 6:10 सुमारास हुंड्यामोख येथील दह्याने दिगर शिवारातील बंधाऱ्याजवळील नाल्यात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रोहितदास जेरोजीराम सोनवणे राहणार हुंड्यामोख तालुका कळवण जिल्हा नाशिक याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारवाई दरम्यान पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे अंदाजे 900 लिटर लालसर रंगाचे रसायन जप्त केले. या रसायनाची किंमत 31,500 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच रसायन भरलेले 100 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे 9 प्लास्टिक ड्रम किंमत 2,250 रुपये असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 33,750 रुपये इतकी आहे. आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी हे रसायन बाळगल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे तसेच पोलीस अंमलदार संदीप गांगुर्डे, पंकज शेवाळे, अनिल बहिरम, होमगार्ड सुनील जाधव आणि रामनाथ बहिरम यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तिडके करीत आहेत. गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक चेतन हिरे, कळवण. शूटिंग झालंय आता. फोटो काढला पहिले.